हॅलो स्टुडंट्स, चला तर आज आपण 10वीचा इतिहास आणि राज्यशास्त्रामधला पहिला चॅप्टर तो म्हणजे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या धड्याचा स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मग वेळ न गमावता आपण स्वाध्याय सुरू करूया. आणि असं नाही की मी सगळ्या क्वेश्चनचा आन्सर देईन. हे इतिहास आहे, ह्याच्यामध्ये सगळं तुम्ही शोधून लिहिलं तरी पण चालतं, पण तुमचं काम सोपं करण्यासाठी मी पण तुम्हाला देत आहे स्वाध्याय. पण काही स्वाध्याय जे आहे मी 2, 3, 4 क्वेश्चन जेवढे पण होमवर्कला देतील ते तुम्ही स्वतः ह्या चॅप्टरमधून शोधून लिहायचं. ओके, चला तर मग स्टार्ट करूया आपला आजचा सेशन. चला तर मग स्टार्ट करूया. बघा, तरी तर स्वाध्यायामध्ये काय दिलेलं आहे. सर्वात पहिला प्रश्न नंबर 1 काय दिलेला आहे. प्रश्न पहिल्यामधला काय दिलेला आहे. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. बघा, आता जर हे क्वेश्चन आले कशामध्ये 10वीच्या बोर्ड एक्झाममध्ये की दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. इथं काय लिहिलेलं आहे. विधाने पूर्ण करा. म्हणजे आपण फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आपण कसं लिहितो. बघा, फर्स्ट क्वेश्चनचा असं हे बाण मारतो आणि आन्सर म्हणून कोणतं पण आहे जे ए असेल ए, बी असेल बी असं लिहितो. पण असं नाही करायचं असते. तर कसं करायचं असतं. बघा, जर असा क्वेश्चन आला दिलेल्या पर्यायापैकी योग्य विधाने लिहून विधाने पूर्ण करा. म्हणजे असं पूर्ण विधान लिहून इथं डॅश डॅश जागी जे आन्सर आहे ते लिहायचं. समजायला कसं लिहायचं. तिथं चूक करायचं नाही. तिथं पण आपले मार्क जातात, म्हणून तिथं चूक करायची नाही. तर बघा, पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कोण आहे. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक डॅश डॅश यास म्हणतात. जर तर तुम्ही चॅप्टर वाचलं असेल तर तुम्हाला माहीत असेल. तर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक वॉल्टर यास म्हणतात. कोणाला म्हणतात. वॉल्टरला. तर रिकाम्या जागी काय येईल. वॉल्टर येईल. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कोण आहे. वॉल्टर आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. आर्कोलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ कोणी लिहिला. बघा, हे पण असे क्वेश्चन पण खूप महत्त्वाचे आहे. कोणता ग्रंथ कोणी लिहिला किंवा डॅश डॅश ग्रंथ ह्याने लिहिला असा पण क्वेश्चन येऊ शकते. तर तुम्ही एक होमवर्क म्हणून काय करायचं. चॅप्टरमध्ये जे ग्रंथ आहेत आणि लिहिल्यारांचे नाव त्यांची एक लिस्ट बनवून त्याला पाठ करायचं. ओके, तर बघा, आर्कोलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ कोण लिहिला होता. मायकल फुको याने लिहिला होता. आर्कोलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकल फुको याने लिहिला होता. ओके, इथपर्यंत समजलं. फिल इन द ब्लॅक आपल्या इथं संपलेले आहे. चला तर क्वेश्चन 2 बघा. क्वेश्चन 2 काय आहे. पुढील पैकी चुकीची जोडी दुरुस्त करून घ्या. बघा, चुकीची जोडी शोधायची आहे आपल्याला. तर पहिली जोडी काय आहे. जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल यांनी काय रिझन इन हिस्ट्री हा पुस्तक लिहिला. तर हे बरोबर आहे, कारण जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेलने रिझन ऑफ हिस्ट्री हा पुस्तक लिहिला होता. लिओपोल्ड व्हॅन रॅन्के द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री हे पण बरोबर आहे. हे पण जोडी बरोबर आहे. आणि हेरोडोटस हे द हिस्ट्री हे तर सर्वांना माहीत आहे की ती बरोबर आहे. तर चुकीची जोडी कोणती. तर ते म्हणजे कार्ल मार्क्स डिस्कॉर्स ऑन द मेथड हे चुकीची जोडी आहे. ओके, आपली 2 क्वेश्चन पहिल्या क्वेश्चनमधला अ आणि ब दोन्ही पण झालेले आहे. आता क्वेश्चन नंबर 2 काय दिलेला आहे. संकल्पना स्पष्ट करा दिलेला आहे. त्याच्यामधला क्वेश्चन 1 हे तुम्हाला ॲज अ होमवर्क देत आहे मी.
मी पहिलं सांगितले होते मी काही क्वेश्चन होमवर्क देतील, हे क्वेश्चन तुम्ही मनानं करा. आता हे जे नेक्स्ट क्वेश्चन आहे ते आपण बघू त्याचा आन्सर. चला तर मग बघूया. तर बघा, ॲनलेस प्रणाली ह्याचा आन्सर इथं दिलेला आहे. बघा काय दिलेलं आहे. 20व्या शतकाच्या प्रारंभी इतिहास लेखनाला नवी दिशा मिळाली. राजकीय घटनांबरोबरच राजे, महान नेते, हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळणाची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाचे त्यांच्या सामूहिक मानसशास्त्र यांचा अभ्यासही इतिहासाच्या अभ्यासात महत्त्वाचा मानला जाते. ही नवीन विचारधारणा ॲनलेस प्रणाली म्हणून ओळखली जाते. ही नवीन विचारधारणा ॲनलेस प्रणाली म्हणून ओळखली जाते. ॲनलेस प्रणाली फ्रेंच इतिहासकारांनी सुरू केली होती. ह्याच्यामध्ये लिहायचं आहे तुम्ही. जर क्वेश्चन आलं तुम्हाला तर तुम्ही अशा प्रकारे लिहिणार. चला तर तुम्हाला लिहायचं आहे तर एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या, मी वेळ देते. ओके, चला तर मग आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 2चा पहिला सब क्वेश्चन मी तुम्हाला ॲज अ होमवर्क दिलता आणि हे दुसरा सब क्वेश्चन आपण बघितला. आता प्रश्न क्रमांक 3, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. म्हणजे कारण सांगायचं आहे. पहिला आहे स्त्रियांच्या आयुष्याची निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. फुको याच्या लेखन पद्धतीचे ज्ञानाचे पुरातत्व म्हटले जाते. बघा हे दोन्ही पण आपण बघणार आहोत. चला तर मग बघूया. त्याचं उत्तर काय आहे. स्त्रियांच्या आयुष्याची निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. सुरुवातीच्या काळात ऐतिहासिक लिखाणावर पुरुषी दृष्टिकोनाचे बरेच वर्चस्व होते. सिमॉन दी बोवार या फ्रेंच विद्वानाने इतिहास लेखनात महिलांच्या दृष्टिकोनाचा समावेश करण्याचा आग्रह धरला. इतिहास लेखनाच्या प्रक्रियेत महिलांचा समावेश करण्यावर त्यांनी भर दिला. इतिहासाच्या पुरुषप्रधान दृष्टिकोन पुनर्विचार करण्यास त्याने बघा ह्याचा पुढचं पण दाखवते. हे स्क्रीनशॉट घेऊन घ्या, तुम्हाला लिहिता येईल किंवा व्हिडिओ पॉज करून तो तुम्ही लिहू शकता. तर बघा इतिहास लेखनाच्या प्रक्रियेत महिलांचा समावेश करण्यासाठी त्यांनी भर दिला. इतिहासाच्या पुरुषप्रधान दृष्टिकोन पुनर्विचार करण्याचा त्याने आग्रह धरला. तिच्या प्रयत्नांमुळे ऐतिहासिक संशोधन महिलांच्या जीवनातील विविध पैलूंवर त्यांचा रोजगार, कामगार संघटनांमध्ये त्यांची भूमिका, त्यांच्या कारणासाठी कामे करण्याची संस्था आणि त्यांचे कौटुंबिक जीवन यावर सखोल लक्ष केंद्रित करण्यात प्रेरित झाले. अशा प्रकारचं ह्याचं उत्तर होतं. तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घ्या. चला तर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन काय होतं. फुको याच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले जाते. कशाला म्हटले जाते बघा. मायकल फिकोच्या मते घटनांची कालक्रमानुसार मांडणी करण्याची प्रचलित पद्धत योग्य नव्हती. पुरातत्वशास्त्र अंतिम ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत नाही या वस्तुस्थितीवर त्याने प्रकाश टाकला. हे भूतकाळातील स्थिरतेचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करते.
फुकोने इतिहासातील स्त्रोतांचे स्पष्ट करण्यासाठी अधिक महत्त्व दिले. त्यामुळे त्यांच्या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हणतात. हे असं क्वेश्चन नंबर 2 सब क्वेश्चन होता. हे पण असा होता. तुम्हाला जर स्क्रीनशॉट काढायचे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. चला तर मग पुढे जाऊया. आपण आता हे दोन्ही पण प्रश्न पाहिले. हे दोन्ही पण क्वेश्चन पाहिले. आता क्वेश्चन नंबर 4 बघा. पुढील प्रश्नाची 24 ते 25 वाक्यात उत्तरे लिहा. तर बघा प्रश्न नंबर 4 मी तुम्हाला ॲज अ होमवर्क म्हणून देत आहे. तुम्ही ह्याला कंप्लीट करा. चला तर क्वेश्चन नंबर 5 काय दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 5 संकल्पना चित्र दिलेलं आहे. चला तर संकल्पना चित्र पूर्ण करूया. चला तर संकल्पना चित्र काय दिलेलं आहे बघा. युरोपातील महत्त्वाचे विचारवंत. तर युरोपातील महत्त्वाचे विचारवंत कोण कोण होते. तर बघा पहिला व्होल्टेर, त्यानंतर दुसरा जॉर्ज विलियम फ्रेडरिक हेगेल, त्यानंतर मायकेल फुको, त्यानंतर रेने डेकर्त. अशा प्रकारे लिहायचं आहे. तुम्हाला जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घ्या. चला तर वळूया नेक्स्ट क्वेश्चनकडे. चला तर बघा पुढचा सब क्वेश्चन आहे. पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. 6वा क्वेश्चन आहे. त्याचे 4 सब क्वेश्चन आहे. चला तर मग त्याचं पण बघूया. चला बघा सर्वात पहिला क्वेश्चन 5व्या क्वेश्चन मधला पहिला क्वेश्चन काय आहे. कार्ल मार्क्स याचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. तर बघा त्याचं उत्तर काय असेल. 19व्या शतकात उत्तरार्धात जर्मन विचारवंत कार्ल मार्क्सने आपल्या दास कॅपिटल या पुस्तकात वर्ग सिद्धांत मांडला. त्याच्या मते इतिहास हा अमूर्त कल्पनाचा नसून जिवंत माणसाचा आहे. लोकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता प्रचलित उत्पादनात, साधनाच्या स्वरूपात आणि मालकीवर अवलंबून असते. ओके, मालकीवर अवलंबून असते. समाजातील विविध स्तरांना या उत्पादनाच्या साधनांमध्ये समान प्रवेश मिळत नाही, ज्यामुळे समाजाच्या वर्गामध्ये विभागणी होते आणि याची परिणामी वर्गसंघात होते. ज्या वर्गाकडे उत्पादनाचे साधन आहे तो बाकीच्या वर्गांचे आर्थिक शोषण करतो. याच्या मते मानवी इतिहास हा वर्गसंघाचा इतिहास आहे. तर जर तुम्हाला स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा असेल तर बघा. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 2 काय आहे. आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये सांगायची आहेत. तर बघा 4 वैशिष्ट्ये. आधुनिक इतिहास लेखनाची खालील 4 वैशिष्ट्ये आहेत बघा. पहिला, याची पद्धत वैज्ञानिक तत्त्वावर आधारित आहे आणि ती संबंधित प्रश्नाच्या निर्मितीपासून सुरू होते. ओके, तर दुसरी बघूया. चला तर मग दुसरी काय आहे बघा. दुसरी आहे हे प्रश्न मानव केंद्रित आहेत. म्हणजेच तो प्राचीन मानवी समाज आणि त्या काळातील त्याच्या कृतीबद्ध आहे. दैवी आणि मानवी गरजा त्याच्या कोणतेही परस्परारंभ सुचवलेले नाही. आता तिसरा बघा. तिसरा काय दिलेला आहे. या प्रश्नाची उत्तरे विश्वसनीय पुराव्याद्वारे समर्थित आहेत आणि ती तार्किक क्रमाने सादर केली जातात. इतिहास माणसाच्या प्रगतीचा आलेख
प्रगतीचा आलेख त्याच्या भूतकाळातील कर्तृत्वाच्या साहाय्याने मांडतो. तर बघा असे क्वेश्चन होते. बघा आतापर्यंत आपण 6व्या सब क्वेश्चनमधले पहिला आणि दुसरा क्वेश्चन बघितला. हे 2 क्वेश्चन ॲज अ होमवर्क म्हणून आहे तुम्हाला. आणि मी एक सांगते, आता सध्याला जे माझ्याकडे टेक्स्ट बुक आहे त्याच्यामध्ये हे क्वेश्चन नाही, म्हणून मी हे तुम्हाला देऊ शकले नाही. जर तुमच्या टेक्स्ट बुकमध्ये हे क्वेश्चन असले तर तुम्ही नक्की शोधून द्या. आणि माझ्या टेक्स्ट बुकनुसार मी तुम्हाला 3 क्वेश्चन होमवर्कमध्ये दिले. तर बघा 3 क्वेश्चन होमवर्कमध्ये दिले, हे 1 आणि हे 2. 3 क्वेश्चन खूप झाले ॲज अ होमवर्क. तुम्ही नक्की होमवर्क करा आणि होमवर्क केले त्याची इमेज मला नक्की पाठवा आणि कॉमेंटमध्ये त्याचे आन्सर नक्की सांगा मला. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण या पहिल्या धड्याचा स्वाध्याय बघितला. आपला पहिल्या धड्याचा स्वाध्याय कंप्लीट झालेला आहे. अशा प्रकारे आपण पुढच्या पण धड्याचे स्वाध्याय बघत राहू. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.